नमस्कार मंडळी, मी स्वरा आणि आपलं सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या या नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बाहुलीच्या हातची चव. मैत्रिणींनो, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या लांजा तालुक्यातील वैभव वसाहतमध्ये स्वामी स्वरूपानंद नगर या परिसरातील एका नव्या गृहिणीला भेटण्यासाठी. जसं तुम्हाला मी म्हटलेलंच होतं की प्रत्येक गृहिणीच्या हाताची चव ही वेगवेगळी असते. जरी रेसिपी तीच असली तरी प्रत्येकीने वापरलेलं साहित्य कदाचित वेगळं असू शकतं आणि त्या साहित्याप्रमाणे तिच्या हातची चवही वेगळी असू शकते. आणि प्रत्येक गृहिणीला हा तिचा स्वतःची अशी ओळख मिळावी म्हणूनच आपण काय केलेलं आहे, या चॅनलची सुरुवात केली आहे. चला तर मग बघूया आज आपल्याला त्या खास अशी त्यांची रेसिपी दाखवणार आहेत. तर चला तर आपण त्यांना भेटूया. नमस्कार. नमस्कार. तर ज्या गृहिणीला आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत त्यांची सर्वात प्रथम आपण काय करायची आहे ओळख करून घेऊया. तर वहिनी, सर्वात प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा. माझे नाव वर्षा वसंत शिवगण आणि आज आज जो पदार्थ तुम्ही दाखवणार आहात तो पदार्थ म्हणजे तुम्ही कोणाकडून शिकलेला आहात की तुम्हाला पहिल्यापासून येतो की कुठं बघून शिकला? पहिल्यापासून येतो. अच्छा, मग तुमच्या घरातील सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. आवडणारा पदार्थ. चला तर मैत्रिणींनो, आज आपण काय करायचं आहे, आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून घेऊया. साहित्य काय काय लागते ते बघूया. तर वहिनी, आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत ते सांगा. वहिनी, रवा केक किंवा वडी त्याला म्हणतात. रव्याचा केक किंवा वडी. बरं, त्यासाठी लागणारं साहित्य सांगा. रवा, साखर, दूध आणि दही, टुटी फ्रुटी, बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर, फूड कलर, टुटी फ्रुटी आणि वेलची पावडर. आणि यासाठी म्हणजे तुम्ही ओव्हन वापरणार की तुम्ही घरच्या साहित्य? घरच्या साहित्य म्हणजे तू कोणती भांडी यूज करणार मग तुम्ही हा केक करण्यासाठी? तवा आणि नॉनस्टिक कढई. ठीक आहे. बरं, आणि मग तुम्ही आता हे प्रमाण कसं कसं घेतलेलं आहे ते एकदा सांगा सगळ्या. वाटी रवा म्हणजे एक फुल वाटी रवा, तर पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध. म्हणजे प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो. इडली इतपत झालं पाहिजे ते मिश्रण. हां, तर हे तुम्ही म्हणजे हे बॅटर तुम्ही केलेलं आहे. इडली इतपत झालं पाहिजे ते. कमी जास्त प्रमाण दही दूध वापरून करायचं आणि 2 तास अगोदर भिजत घालायचं आहे. बरं, ठीक आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर आता तुम्ही हे बॅटर कशा पद्धतीने तुम्ही केकला सुरुवात करणार ते आमच्या प्रेक्षकांना दाखवा. हे तयार झालेलं बॅटर. हां, आणि तव्याला जरा तवा हीट करून घ्यायचा जरा आणि कढईला तुपाचं जरा गार्निश करायचं. हां, करायचं. त्याच्यात मी टाकते फूड कलर, चार चमचे, वेलची, चिमूटभर मीठ, बरं, बेकिंग सोडा साधारण 1 चमचा किंवा इनो सोडा. बरं. आता याला थोडं तूप लावून मिश्रण ओतायचं आहे त्याच्यामध्ये. तोपर्यंत तवा टाकून घेऊ.
म्हणजे आपण आपल्याला जे आवडेल ते तुम्ही सुकामेवा याच्यावरती यूज करू शकता. जे आपल्याकडे असेल ते घरच्या साहित्यात, नसेल तरी चालतं, तसेच पण करू शकतो. तर हे अर्धा तास ठेवायचं आहे बरं. तव्यावर. कुठलाही तवा चालतो. म्हणजे त्याच्यावरती परफेक्ट बसणारं झाकण पाहिजे. परफेक्ट बसणारं झाकण. अच्छा, त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाता कामा नये. अर्धा तास लागतो. अर्धा तासानंतर उघडायचं बरोबर. मग आता हा गॅस तुम्ही नॉर्मल टेम्परेचर म्हणजे ठेवलाय, कमी ठेवलाय की मध्यम, कसं काय करायचं? मीडियम ठेवायचा. पण मग पूर्ण अर्धा तास होईपर्यंत गॅसचं प्रमाण आपण मीडियमच ठेवायचं. नंतर एक साधारण 25 मिनिटं झाली की वास येतो. बरं. त्याला की समजायचं आपला केक तयार होत आहे. बरं. पण आता ह्याच्यामध्ये अजून वेगळं काही बाबा, आता हे तुम्ही जसं सांगितलं की घरच्याच साहित्यामध्ये आपण वापरू शकतो, पण बाबा स्पेशली एखाद्याच्या वाढदिवसासाठी म्हणा किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जर आपल्याला करायचं असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये काही वाढवू शकतो किंवा आणखीन एखाद्या काही घटक पदार्थ वापरू शकतो, असं काही टिप देऊ शकता? होऊ शकतो. मैद्याचा पण होतो. अच्छा, म्हणजे गव्हाच्या पिठाचा होतो, नाचणीच्या पिठाचा होतो. अच्छा, म्हणजे जिथे तुम्ही रवा वापरलात त्याच्याऐवजी आपण त्याच्यात थोडा रवा वापरावा लागतो. एक वाटी नाचणीचं असेल तर अर्धा वाटी रवा. बरं. असं म्हणजे पौष्टिक असं आपण, म्हणजे बेकरीतून जी मुलं खात नाहीत त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. त्यांना काही आपण करून असेच भाकरी घातली तर खात नाहीत, पण त्याच्याऐवजी केक केला तर खातात, कारण तो चॉकलेट सारखा दिसतो. नाचणीचा असेल तर होऊ शकतं. म्हातारी माणसं पण खाऊ शकतात. म्हणजे पचायला पण हलका, म्हणजे तसा काही त्रास होण्यातला नाहीये. आता इनो सोडा नसेल तर आपला खायचा सोडा असला तरी वास होतो. अच्छा. फुलायचंच काम असतं. ही रेसिपी तुमच्या घरामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त कोणाला आवडते तुमच्या कुटुंबामध्ये? सर्वांनाच. मग झटपट होणारी आहे, फक्त 2 तास रवा भिजलेला पाहिजे. अच्छा. हा, मला ती एक प्रोसेस सांगा की आता तुम्ही रवा हे जे मिश्रण भिजवलेलं होतं तर ते म्हणजे कोणत्या वेळी म्हणजे भिजत घालायचे? 2 तास अगोदर? 1.5 तास पण बास होतो. अच्छा. तुम्ही त्या तुमच्या वाटीने जे तुम्ही प्रमाण दाखवलं ते प्रमाण तुम्ही रव्याचं किती घेतलेलं आहे? ही फुल 1 वाटी, ही पाऊण वाटी, ही अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी दूध. बर. ही फुल वाटी. हां. तुम्ही ज्या वाटीनं तुम्ही बाकीचं साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे त्या वाटीमध्ये समजा एखाद्याला जर थोडासा अजून मोठा, म्हणजे आता हा केक किती जणांसाठी असू शकतो असं आपण म्हणू शकतो? हा आता 5-6 जणांना होऊ शकतो हा केक. आणि जर आपल्याला प्रमाण म्हणजे केक अजून थोडा मोठा हवा असेल तर ते आपण प्रमाण डबल करायचं आहे. याच्यामध्ये अजून आपण म्हणजे जसं आपण म्हणतो की इसेन्स वगैरे वेगवेगळे वापरले जातात असं म्हणतात. इसेन्स वापरू शकतो आपण, पण आपल्याकडे नसतील तर आपण आहे त्या साहित्यात करू शकतो. अच्छा. पण म्हणजे जसे आपण आता बाहेरून बेकरीतून जे फ्लफी केक म्हणजे स्लाइस केक म्हणतो आपण बघा ज्याला, जे केक आणतो मग त्या केकमध्ये बऱ्याचदा व्हॅनिला असतो, पायनॅपल वगैरे असे वेगळे एसेन्स असतात. ते आपण वापरू शकतो. नसेल आपल्याकडे तर आहे त्या साहित्यात पण करू शकतो. आणि जर तसे इसेन्स वापरून जर हा असा घरगुती रवा केक करायचं म्हटलं आपण तर ते आपण इसेन्स वापरू शकतो. हो, त्याच्यामध्ये वापरू शकतो. असेल त्या साहित्यात आपल्याला करायचं असेल तर हे असं, नसेल तर आपण त्याच्यात बरंच काही ऍड करू शकतो. अच्छा. म्हणजे आता कोको पावडर हवा असेल, चॉकलेट केक हवा असेल, कोको पावडर वापरू शकतो. ओके. बरं. म्हणजे प्रेक्षकांनो ही खूप सगळ्यात चांगली टीप आहे की बऱ्याचदा आता तुम्ही म्हणाल की ही घरगुती साहित्यामध्येच केलेली रवा केकची रेसिपी आहे, तर मैत्रिणीनं इथं बघा की ही खूप चांगली गोष्ट वहिनीने आपल्याला सांगितलेली, आपल्यावर शेअर केलेली आहे की बऱ्याचदा असं लोकांना असं होतं की इनोने वगैरे पोट फुगण्याची किंवा पचनाला त्रास होण्याची शक्यता असते, परंतु तसं इथे काही होण्याचं प्रश्न येत नाही असं आपल्याला इथं दाखवलेलं आहे. का? कारण आता जसं सांगितलं की बऱ्याचदा मुलं नुसती नाचणीची भाकरी खात नाहीत
किंवा जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारची जी धान्य आहेत ती शक्यतो मुलांच्या पोटात जावी. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण मग तयार बेकरीतून केक आणतो आणि तो मुलांना खायला घालतो. तर ही अतिशयच वहिनीने आज आपल्याला खूप चांगली अशी घरगुती आणि नुसतीच घरगुती नव्हे तर ती अतिशय हेल्दी आरोग्यदायी अशी रेसिपी आपल्याला दाखवलेली आहे की रवा तर आपण वापरायचाच आहे, पण त्याऐवजी तर तुम्हाला अजून थोडी पौष्टिक करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी नाचणीचं पीठ वापरू शकता आणि गव्हाचं पीठ वापरू शकता. मैदा सोडून. अच्छा. मैदा हा तब्येत शरीराला बरोबर. चांगला असतो. त्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरून पण होऊ शकतो. बरोबर. आणि अजून थोडा टेस्टी करायचा असेल तर आपण चॉकलेट केक बनवायचा असेल तर कोको पावडर कोको पावडर यूज करू शकतो. खूपच छान. म्हणजे बरोबर आपल्याला हा केक 4 ते 5 जणांसाठी पुरतो. आरामशीर. अच्छा. आणि याला वेळ किती लागेल म्हणाला तुम्ही? अर्धा तास. अर्धा तास. आता मग हे एकदा आपण मिश्रण आमच्याकडे ओव्हन आहे, त्याच्यात ओव्हन मध्ये पण होतो. अच्छा. पण आता कसं असतं की बऱ्याचदा आपल्याकडे ओव्हन असतोच असं नाही. मग अशा वेळी ही जी तुम्ही पद्धत दाखवलेली आहे ती खूप छान आहे. हे घरी सर्व साहित्य असतं. आपलं तवा असतो, कढई असते. आता हा नॉनस्टिक नसेल तर पातेल्याला खालून हे लावून तूप लावून त्याच्यावर बटर पेपर ठेवायचा आणि त्याच्यावर मिश्रण ओतायचं, म्हणजे चिकटत नाही आणि असाच होतो. अच्छा. साधारणतः किती वेळ लागेल म्हणा, मग आपल्याला तो थोडासा तयार झालाय की नाही, किंवा कधी कधी जर समजा आपल्याला थोडा वेगळा वास येतो तर तो आपण तो उघडून पाहू शकतो? नाही, हवा जाते. ओके. 20-25 मिनिटं तरी उघडायचं नाही. अच्छा. 25 मिनिटानंतर उघडू शकतो. त्याची वाफ असते, त्या वाफेवर तो फुलत वर येतो ना. आता बंद कर. ते झाल्यावर परत चालू करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं असाल की बऱ्याचदा घरातल्या रेसिपी ह्या सगळेच जण आपण बघतो, परंतु मला माझ्या या चॅनलमध्ये जी गोष्ट साध्य करायची होती तो हेतू, ज्या हेतूने मी हे चॅनल सुरू केलेलं आहे ते कुठेतरी सार्थ झालं असं मला वाटतं. कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलं असतात असं नाही. तर ही जशी आता वहिनीने आपल्याला सांगितलं की हा जो केक आहे तो लहान मुलंही खाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, जसं सांगितलं की नाचणीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, आणि तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केक म्हटलं की मैदा हा येतोच. पण मैत्रिणी, तुम्ही इथं बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचा किंवा अगदी किंचितसा सुद्धा मैदा न वापरता बहिणीने आपल्याला हा असा या केकची अतिशय साधी, सोपी आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी आपल्याला दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी नक्कीच ही रेसिपी सगळ्यांना उपयुक्त होणार आहे आणि झटपट होणारी आहे. बऱ्याचदा आपल्याला काही कार्यक्रमांमध्ये किंवा घरगुती अचानक जेव्हा आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो तर त्यावेळी आपण साहजिकच बाजारातले तर केक आपण आणतोच, पण तरी सुद्धा ह्या केकला जर आपण फ्रेग्रन्स दिला तर किती सुंदर होईल असं मला सांगा. कारण बाजारातले केक किती सुरक्षित असतात, प्राइस जास्त असते. हा 50 ते 60 रुपयात मध्ये येतो. म्हटल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर अशी रेसिपी आपल्याला शुगर वहिनीने दाखवलेली आहे. तर तुम्ही कधीही या चॅनलवरती येऊन सबस्क्राईब करून आपली ही रेसिपी रवा केकची बऱ्याच जणांची, पण याच्यामध्ये काहीतरी नवीन नक्कीच आहे. तर मला सुद्धा आतापर्यंत माहित नव्हतं की रवा केक म्हटलं की तो फक्त रवा यूज केला जातो. परंतु तसं आता वहिनीने मला सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही रवा थोडासा वापरून त्याच्यामध्ये नाचण्याचा वापर करू शकता. चॉकलेट फ्लेवरचा मुलांचा केक हा खूप प्रचंड फेवरेट असतो, त्याच्यामुळे तुम्ही कोको पावडर यूज करून चॉकलेट केक म्हणून सुद्धा तुम्ही घरगुती घरातल्या घरात बिना ओव्हनचा, कारण ओव्हन सगळ्यांकडे असतं तसं नाही आहे, त्याच्यामुळे वहिनीने आपल्याला खूप सुंदर अशी ही पद्धत दाखवलेली आहे की घरातल्या घरात तव्यावरती सुद्धा आपण केक सुंदररित्या करू शकतो. तर वहिनी, तुम्ही ही जी रेसिपी आज दाखवलेली आहे त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप मनपूर्वक आभार. आणि मैत्रिणींनो, असंच तुम्हाला पुन्हा एका म्हणजे अशीच जर नवीन नवीन घरगुती रेसिपींची जर पदार्थांची चव चाखायची असेल आणि पदार्थांची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या घरी, नव्या गृहिणीसोबत आणि एका नवीन चवीसोबत, माऊलीच्या हातची या चॅनलमध्ये. धन्यवाद.